साल होतं 1975 आणि दिवस होता 19 एप्रिलचा. या दिवशी सगळ्या जगाचं लक्ष, त्यातही विशेष करून अमेरिका, UK, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, चीन आणि पाकिस्तान या देशांचं लक्ष होतं भारतावरती. पण भारत आणि भारतीयांचं लक्ष मात्र होतं रशियातल्या एका स्पेसिफिक जागेवरती. तिचं नाव होतं कापुस्तीन यार. कारण इथे होत होतं भारतीयांचं स्वप्न साकार. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा इथून या दिवशी लॉन्च होत होता. काय आहे ही गोष्ट? चला जाणून घेऊयात गोष्ट आर्यभट्टची. नमस्कार, स्पेस गप्पामध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भारत आणि पाकिस्तान यांची अंतराळ यात्रा, स्पेस यात्रा ही कशी सुरू झाली, कधी सुरू झाली. तर 1960चं दशक हे पाकिस्तान आपल्या पुढे होता. पण 1970-71 पासून त्याच्या डिक्लाइन उतरती काळात त्यांना लागली आणि 1975 ज्या वर्षी आपण भारताचा आपला पहिला कृत्रिम उपग्रह जो आपण स्वतः बांधला, बेंगलोर नजीक त्याचं डेव्हलपमेंट झाली आणि तो स्वतः आपल्या सायंटिस्टनी बनवलेला होता. त्याचं लॉन्च सोव्हिएत युनियनच्या कॉस्मॉस 3M या लॉन्च व्हेकल मधनं आपण सोव्हिएत रशियाने केलं. तिथून पुढे म्हणजे 1975 साली ज्या वेळेला आपण हा उपग्रह लॉन्च केला, त्याच्यानंतर मात्र भारताने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि भारताची प्रगती ही उत्तरोत्तर किंवा खूप वेगात होतच राहिली. तर काय आहे ही आर्यभट्टची स्टोरी? कारण शीतयुद्धाचा काळ हा पीकवरती होता आणि आपण आधी हा उपग्रह हा USA स्काउट मिशन याच्या अंतर्गत म्हणजे अमेरिका हा उपग्रह पाठवणार होती. कारण भारताने भारताने आपल्या सायंटिस्टनी एक कॅल्क्युलेशन केलं होतं की स्काउट मिशन जी आहे ही रिलायबल आहे, त्याचा सक्सेस रेट चांगला आहे आणि महत्वाचं असं होतं की ती स्वस्त आहे. आता ही गोष्ट सोव्हिएत युनियनला कळली की भारत हा अमेरिकेकडनं त्यांचा पहिला उपग्रह लॉन्च करण्याच्या बाबतीत त्याच्या घडामोडी चालल्या. तर सोव्हिएत युनियनने भारताचा जो मॉस्कोतला राजदूत होता त्याला बोलून घेतलं आणि त्याला विचारणा केली की नक्की काय चाललंय. तर त्यांनी सांगितलं. तर राजदूताने शेवटी दिल्लीला फोन केला की सोव्हिएत युनियननी पण आपला भारताचा पहिला जो उपग्रह आहे तो लॉन्च करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं. आता हे सगळं झाल्यानंतर भारताचे इस्रोचे चेअरमन डॉक्टर विक्रम साराभाई आणि डॉक्टर UN राव हे या प्रोजेक्टचे डिरेक्टर होते. ते नंतर पुढे इस्रोचे चेअरमन सुद्धा झाले. तर ते दिल्लीच्या ऑफिसमध्ये आणि रशियन गव्हर्नमेंट कडनं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रशियाचे आपले दिल्लीतले राजदूत हे त्या मीटिंगला आले होते. आणि मग प्राईम मिनिस्टर आणि बाकीची लोक म्हणली की चला डॉक्टर साराभाई तुम्ही प्रेझेंटेशन द्या की हा प्रोजेक्ट नक्की काय आहे, सॅटेलाइट नक्की काय करणार आहे, त्याचं वजन किती आहे वगैरे वगैरे. तर साराभाई म्हणाले की या प्रोजेक्टचे डिरेक्टर आहेत डॉक्टर UN राव, तर तेच करतील हे प्रेझेंटेशन, कारण हा तो त्यांचा जास्त अधिकार आहे याच्यावरती. तर UN रावनी प्रेझेंटेशन दिलं की हा प्रोजेक्ट कसा असणार आहे. हे ऐकून घेतल्यानंतर रशियाचा जो राजदूत होता त्यांनी एक मिस्टेरियस प्रश्न विचारला, एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारला की ह्या जो सॅटेलाइट असणार आहे याचं वजन नक्की किती आहे. तर वजन साधारणतः निश्चित करण्यात आलं होतं कुठेतरी 97 ते 100 किलोग्रामच्या आसपास. तर ते म्हणले की नाही, या उपग्रहाचं वजन हे कमीत कमी 173 तर पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्तच पाहिजे, तरच आम्ही मदत करू आणि तुम्हाला या लॉन्चिंगसाठी म्हणजे खूप कमी पैशामध्ये आम्ही करू किंवा ऑलमोस्ट फ्री मध्येच करून टाकू. तर ही जी मागणी होती ही फारच सरप्राइझिंग होती की 173 किलोग्रॅम हे कुठनं आलं. तर त्याच्या काही दिवस किंवा काही महिने आधीच चीननी आपला उपग्रह सोडला होता आणि तो त्यावेळेचा बिगेस्ट उपग्रह आहे हा त्यांनी क्लेम केलं होतं आणि तो 173 किलोचा होता. आता त्यावेळेला शीतयुद्ध तर चालू होतच, पण त्याचप्रमाणे चीन आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये सुद्धा एक चढाओढ चालली होती, कारण दोघेही कम्युनिस्ट कंट्रीज होत्या
आणि त्यांच्यामध्ये ती एक विशेष चढाओढ चालली होती की कोण पुढे चाललंय कम्युनिझमच्या बाबतीमध्ये. त्यामुळे चीनला सुद्धा दाखवून देण्यासाठी म्हणून भारताला त्यांनी सांगितलं की तुमचा उपग्रह हा 173 kg पेक्षा जास्त पाहिजे. आता भारताने ते चॅलेंज स्वीकारलं आणि आपण जवळपास 360 किलोग्राम चा हा उपग्रह, पहिला उपग्रह बनवला आणि तो लॉन्च केला. तर हा कशासाठी करण्यात आला किंवा याच्या मागचं उद्दिष्ट आपलं काय होतं, तर आपल्याला एक एक्सरे ऑस्ट्रोनॉमी जाणून घ्यायची होती क्षकिरणांच्या यूजनी. त्याच्यानंतर एरोनॉमिक्स आपल्याला करायचं होतं की अप्पर लेअर ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर की पृथ्वीचं जे वरचं वातावरण आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी. त्याचप्रमाणे सोलर फिजिक्स म्हणजे जे सोलार किंवा गॅमा रेज आहेत यांचा अभ्यास करण्यासाठी. हा थोडासा सायंटिफिक टेक्निकल गोष्टी आहेत, पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही गुगल करू शकता. तर ह्या 3 प्रयोगांसाठी हा उपग्रह मेनली पाठवण्यात येणार होता आणि त्यामुळे हा 26 साईडचा पॉलिहायड्रॉनचा शेप होता, 1.4 मीटर डायमीटर होता याचा आणि याच्या 26 बाजू होत्या, त्यापैकी तब्बल 24 बाजू या सोलर पॅनलच्या होत्या कारण आपल्याला बॅटरी त्याला द्यायची होती. आणि याचं प्रोजेक्ट मिशन हे जवळपास 6 महिन्यांचं लाईफ होतं असं आपण एक ठरवलेलं होतं, अंदाज होता. तर असं झालं की हा लॉन्च झाला. त्याच्यानंतर 5 दिवस तो उत्तम प्रकारे चालला. आपल्याला खूप सारा चांगला युजफुल डेटा मिळाला आणि त्याचा खूप चांगला वापर आपण नंतर पुढच्या काळात केला. पण 6 महिने जरी त्याचं एक्सपेक्टेड लाईफ असलं तरी तो 5 दिवसामध्ये त्याचे पॉवर फेल्युअर झाले, त्याच्या बॅटरी खराब झाल्या. पण तरी सुद्धा त्याची मेन फ्रेम आहे तब्बल 1981 पर्यंत व्यवस्थित होती आणि 1992 पर्यंत हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत होता. त्यानंतर मात्र तो पृथ्वीच्या वातावरणात आला आणि संपला. तर हा जो देश एकदा लॉन्च झाला त्याच्यानंतर भारत हा जगातला 11वा देश झाला ज्यांनी स्वतःचा सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये पाठवला. आता ह्याचं नाव जे होतं आर्यभट्ट हे पण फार स्ट्रॅटेजिकली देण्यात आलं होतं कारण त्यावेळेला 3 नावं हे प्राईम मिनिस्टरला सजेस्ट करण्यात आली होती. पहिलं नाव होतं जवाहर, कारण भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सायन्स आणि टेक्नॉलॉजीतली त्यांची जी व्हिजन होती त्यांना रिस्पेक्ट आणि ऑनर देण्यासाठी. दुसरं नाव सजेस्ट करण्यात आलं होतं मित्र किंवा मैत्री, कारण हे भारत आणि सोव्हिएत युनियन मधले हे मैत्रीचा एक पुरावा होता आणि सुरुवात होती. आणि तिसरं नाव देण्यात आलं होतं आर्यभट्ट, जो भारताचा प्राचीन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. असं वाटलं होतं की जवाहरलाल नेहरूंचं नाव म्हणजे जवाहर हे नाव सिलेक्ट होईल, पण नाही झालं तसं. प्राईम मिनिस्टर गांधींनी आणि त्यावेळच्या पॉलिटिकल आणि बाकीच्या लिडरशिपनी आर्यभट्ट हे नाव चूज केलं. याच्यातनं भारताला विविध संदेश द्यायचे होते, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा संदेश हा होता की भारत हा आत्ताच म्हणजे आत्ता टेक्नॉलॉजिकल प्रगती करतोय अशातला भाग नाहीये, तर आपण म्हणजे भारत हा पूर्वीपासून एन्शियंट टाइमपासून हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीला रिस्पेक्ट देणारा देश आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे खूप आधीपासून सायंटिस्ट आहेत आणि आम्ही विज्ञानात पूर्वी सुद्धा प्रगती केली होती. हे सुद्धा भारताला, वेस्टर्न कंट्रीजला आणि इतर सर्व जगाला दाखवून द्यायचं होतं आणि त्यामुळे आर्यभट्ट हे नाव हे सर्व प्रकारे अतिशय उत्कृष्ट आणि योग्य होतं. आता हे सगळं जेव्हा लॉन्च झालं त्यावेळेला अर्थातच आधी USA कडनं आपण पाठवणार होतो, त्यामुळे USAचं लक्ष होतं, UKचं, फ्रान्सचं, चीनचं आणि अर्थातच पाकिस्तानचं याच्यावरती पूर्ण लक्ष होतं. तर हे लॉन्च झाल्यानंतर पब्लिकली प्रतिक्रिया मात्र कोणी दिली नाही की हे तुम्ही रशियाकडनं का केलं किंवा कसं केलं, पण अर्थातच लक्ष होतं आणि त्यामुळे आपल्याला एक जो बॅलन्स साधायचा होता तो बॅलन्स मात्र भारताने नक्कीच साध्य केला. आता USA कडून भारताचा जो स्पेस प्रोग्राम होता त्याचं सखोल ट्रॅकिंग त्यावेळेला होत होतं, पण याचा निर्बंध मात्र भारतावरती काही लादला गेला नाही. कारण याच काळामध्ये अजून एक गोष्ट घडली होती, कारण 11 महिने आधीच भारताने आपली पहिली अणुस्फोट चाचणी यशस्वीरित्या करून दाखवली होती आणि त्यामध्ये सुद्धा भारताने दाखवून दिलं की भारत हा टेक्नॉलॉजिकली आणि ॲटॉमिक एनर्जीमध्ये सुद्धा आपण प्रगती केलेली आहे आणि जगाला आता आपल्याला भारताला सिरियसली घ्यावंच लागेल.
आता ही जी सगळी जर्नी चालू होती ही खूप खडतर होती. म्हणजे आता मी सांगताना असं वाटतंय की ती फार सोपी होती, पण असं नव्हतं. ती प्रचंड खडतर होती. त्याचप्रमाणे ही खूप टाइम कन्झ्युमिंग पण चालू होती. कारण जेव्हा सुरुवात झाली तेव्हा डॉक्टर विक्रम साराभाई हे नेतृत्व करत होते. पण त्यांचं अकाली निधन झालं आणि अचानकरित्या भारताचा स्पेस प्रोग्राम हा कुठेतरी स्टॉल झाला किंवा अचानक तो थांबला गेला. पण काहीच दिवसांमध्ये भारताने परत आपण रिवाईव्ह झालो. आपण तो जो नुकसान होतं, तो धक्का होता, तो पचवला आणि त्यावेळेचे इंटरिम चेअर म्हणून MGK मेनन यांना आपण इस्रोचे चेअर ते झाले, इंटरिम चेअर ते झाले आणि त्यांनी भारताकडनं मग स्वाक्षरी केली. त्यावेळेला भारताच्या पॉलिटिकल लिडरशिपनी पण सायंटिस्टना भक्कम पाठिंबा दिला. कारण या पूर्ण प्रोग्रामचं बजेट हे जवळपास 3.5-3.6 कोटीच्या दरम्यान होतं. त्यावेळेप्रमाणे किंवा त्यावेळेसाठी ही रक्कम खूप जास्त मोठी होती आणि आपले बाकीचे प्रॉब्लेम्स पण खूप जास्त होते. पण तरी सुद्धा पॉलिटिकल लिडरशिपचा भक्कम पाठिंबा आपल्या शास्त्रज्ञांना होता आणि त्यामुळे हा प्रोग्राम लॉन्च करण्याला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही. आणि जी गोष्ट मध्ये मध्ये किंवा अडथळे येत होते त्याच्यावरनं पण आपण रिकवर होत गेलो आणि भारताची स्ट्रेंथ, आपल्या सायंटिस्टवरचा जो विश्वास आहे हा सुद्धा आपण कितीही सेटबॅक येत गेले तरी सुद्धा आपण दाखवून दिला. तर याच्याने जिओपॉलिटिकली भारताला खूप सारे फायदे झाले. एक तर आपण जगाला दाखवून दिलं की आमची कॅपॅबिलिटी आहे. त्याचप्रमाणे आपल्या सायंटिस्ट लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. आपली जी येणारी पिढी आहे यांना सुद्धा एक उत्साह मिळाला की आपण हे करू शकतो. त्याप्रमाणे स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज जिओपॉलिटिकलमध्ये आपल्याला मानाचं स्थान मिळालं की भारताला आता सिरियसली सर्व देशांना घ्यावं लागणार होतं. त्याचप्रमाणे भारताची इमेज सुधारणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम होतं, विशेषतः सायंटिफिक टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये. सो कमी बजेट होतं, असंख्य अडचणी आल्या आणि तरी डिटर्मिनेशन आपल्या शास्त्रज्ञांचं होतं आणि त्यामुळे आपला विजय हा निश्चित झाला. आणि ही सुरुवात झाल्यानंतर मात्र भारताने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आपण त्यानंतर सक्सेसफुल रॉकेट लॉन्चेस केले आणि त्याच्यानंतर दुसरा एक किंवा खूप ब्रेक थ्रू मिळत गेले. पण एक खूप महत्त्वाचा ब्रेक थ्रू जो नंतरच्या काळात मिळाला तो होता आपलं भारताचा आपण जे चंद्राला गवसणी घातली, जे आपण चंद्रयान मिशन सक्सेसफुल करून दाखवलं. त्यावेळेला काय घडलं आणि ते भारतासाठी जिओपॉलिटिकलरित्या कसं महत्त्वाचं होतं किंवा अजूनही आहे हे आपण जाणून घेऊयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.